शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेकापची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात 26 ते 28 सप्टेंबर, 21 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पाऊस पडला। या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे। भात शेतीसह नारळ, सुपारी आदी पिकांचे या पावसात प्रचंड नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचे लाल वादळ अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी धडकले। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेकपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली व त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे। यावेळी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेकापच्या वतीने करण्यात आली। याबाबतचे निवेदन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। तसेच रायगड जिल्ह्यातील इतर भागातील भात, सुपारी, आंबा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावर्षी भात विक्री केंद्र अद्याप करण्यात आले नाही। भाताचा ठरवण्यात आलेला भाव फारच कमी आहे, त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान सरसकट पंचनामे करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी दिल्याची माहिती शेकाप शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।